लातूर जिल्ह्यातली प्रमुख नदी असलेल्या मांजरा नदीच्या पात्रामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने मांजरा नदीचं पात्र जे आहे ते पूर्णपणे कोरडं ठाक पडलेलं आहे। या मांजरा नदीवर साधारणतः 16 बॅरेजेस जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत आणि 16 बॅरेजेस मध्ये देखील आता पाणी जे आहे ते शिल्लक नसल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। मांजरा नदी पूर्णपणे कोरडी ठाक पडलेली आहे आणि मांजरा नदी कोरडी पडल्यामुळे सिंचनाचा जो प्रश्न आहे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा तो भेडसावतो आहे। आणि आपण जर लक्षात घेतलं तर मांजरा नदीमधूनच अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो, मात्र नदी कोरडी पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे। लातूर जिल्ह्यामधली जर स्थिती आपण पाहिली तर साधारणतः 350च्या वर गावांना आता अधिग्रहण करून बोरवेल आणि विहिरींमधून पाणी देण्यात येत आहे। तर 36 टँकर जे आहेत ते सुरुवात करण्यात आलेले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि 36 गावं जी आहेत ती पूर्णपणे टँकरवर विसंबून असलेली आपल्याला पाहायला मिळतात। लातूर तालुक्यातली साधारणतः 15 गावं जी आहेत तर या गावांमध्ये टँकर सुरुवात करण्यात आलेला आहे। अधिग्रहणासाठीचा जो ओघ आहे प्रस्तावांचा तो अजून सुरूच आहे। टँकर देखील अनेक गावांची मागणी करण्यात आलेली आहे, मात्र आणखी काही गावांना जो आहे तो मागणी करून देखील टँकर पुरवण्यात आलेला नाही आहे। आणि त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई जी आहे ते दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जळकोट तालुक्यामध्ये आणि अहमदपूर तालुक्याबरोबरच चाकूरमध्ये देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई जी आहे ते सुरुवात झालेली आहे। जिल्हा प्रशासनाने यासाठी वेगळा कक्ष केलेला आहे आणि मागेल त्याला टँकर आणि मागेल त्याला अधिग्रहणाची परवानगी अशा प्रकारची परवानगी देण्यात येते आहे। आणि आपण जर लक्षात घेतलं तर मांजरा नदी पूर्णपणे कोरडी ठाक पडलेली आहे। मांजरा धरणामध्ये देखील 0.86% इतका जलसाठा उरलेला आहे। त्यामुळे लातूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील भविष्यामध्ये भेडसावू शकतो। 2 ते 3 वेळेला लातूर शहराला पाणी पुरवठा करता येईल एवढा जीवनसाठा मांजरा धरणामध्ये उरलेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।